हर हर महादेव. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर काल रात्री आपण अशा ठिकाणी या ठिकाणी झोपलो होतो. पाहू शकता टेंट नाही लावलं काल रात्री आपण. तर अशा प्रकारे सकाळ झालेली पाहू शकता. तर पटकन सगळं सामान सायकलला बांधून आपल्या प्रवासाला सुरुवात करायची मित्रांनो. तर भेटतो लवकरच. अशा प्रकारे नजर आहे. सकाळ झालेली आहे. थंडी थोडी जास्त आहे. तर आता सगळं उरकून प्रवासाला सुरुवात करायची. तर भेटतो लवकर. मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रवास करतो ना, तर प्रवास करताना आपल्याला सकाळी चहा हा लागतोच. मला तर लागतोच चहा, कारण की घरी असलं मी एवढं चहा पित नाही. पण ज्यावेळेस मी प्रवास करतो तर मला चहा लागतो, कारण चहानेच दिवसाची सुरुवात होते. कारण की चहा पिल्याने तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं एनर्जी देखील भेटते. तर चला चहा पितो आणि भेटतो लवकरच तुम्हाला. तर मित्रांनो, या ठिकाणी थंडी देखील आहे थोडी जास्त, आणि सूर्यदेवाने देखील दर्शन दिलेलं आपल्याला. आणि या ठिकाणी पाहू शकता मोर दिसलेले आहेत आपल्याला. पाहू शकता अशा प्रकारे मोर. तर चला मित्रांनो, निघतो मी आता. मित्रांनो, या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आलो होतो, पण सध्या नाश्ता तर नाही या ठिकाणी. मग 10 मिनिटे चहा घेऊन जावा. तर थांबलो चहा घेण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी. पोहे तयार होतो या ठिकाणी अशा प्रकारे. आज खूप दिवसातून तर मित्रांनो, आज आपला 62वा दिवस आहे आणि आपल्याला लगभग या ठिकाणी पोहे भेटलेले आहेत नाश्ता करण्यासाठी. तर पाहू शकता पोहे खातोय मी. तर खूप दिवसातून पोहे खातोय. नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त वगैरे. पोहे खाल्ले. तर काय दुपारपर्यंत काय टेन्शन नाही, तरी पोहे खाल्ल्यात. आता परत पोहे खाऊन प्रवासाला सुरुवात केली. तर बघूयात. कराडात 10 किलोमीटर राहिलेले आहे. हा रोड देखील व्यवस्थित आहे. नंतर बघूया पुढं घाट आहे का नाही. तर रोड व्यवस्थित आहे. तर लगभग 190 किलोमीटर अजून प्रवास राहिलेला आपल्याला. भेटतो लवकरच. हर हर महादेव. हे पाहू शकते कराडचं ब्रिज आहे. आपण नवरात्राला पण आलो होतो. ब्रिजचं कामच चालू होतं. देखील काम पूर्ण झालेलं नाही, काम चालू आहे. तर कराड सातारा रोडने आपण जाणून राहतो. अशा प्रकारे पाहू शकता. हर हर महादेव मित्रांनो. मी या ठिकाणी 100 विश्रांती या हॉटेलजवळ थांबलेलो आहे. आंघोळ मस्तपैकी केलेली आहे. तर त्या ठिकाणी कपडे देखील धुवायचे होते आपल्याला. कपडे देखील धुवून वाळवून टाकलेले त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपली सायकल आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जरा विश्राम करतो. ऊन देखील प्रचंड आहे. तर बघूयात. आत्ता थांबलो मी. आता बघू साताराला पोहोचायचं. सातारामध्ये मुक्काम असणार आहे आपलं संध्याकाळचा. तर सातारा अजून एक 50 किलोमीटर आहे. तर 3 वाजेपर्यंत या ठिकाणी विश्राम करतो. 3च्या नंतर प्रवासाला सुरुवात करतो. 3 तासात 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा. तर 4 तास या ठिकाणी आराम केला. आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे धुतले. आता तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात केलेली. आपण त्या हॉटेलवर थांबलो होतो. आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे धुतले आणि आता एक लस्सी घेतलेली आहे. आता फक्त प्रवासाला सुरुवात. 4 तास झाले विश्राम केला त्या ठिकाणी. आता बघूया. अजून 50 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. 2 वाजलेले आहेत 6 वाजेपर्यंत. तर साताऱ्यामध्ये किंवा साताऱ्याच्या पुढं आजचा मुक्काम होणार आहे. तर भेटतो लवकरच. हर हर महादेव. 4:30 वाजलेले आहेत. एक छोटासा ब्रेक घेतला चहा घेण्यासाठी. थांबलं. तर सातारा पोचतो. 10 किलोमीटर अंतरावर सातारा आहे. तर पोचतो लवकर. तर हर हर महादेव मित्रांनो. आजचा मुक्काम देखील आपलं पेट्रोल पंपावर आहे. तर सातारामध्ये आपण पोचलेलो आहे. या ठिकाणी पूजा पेट्रोलियम म्हणून अशा प्रकारे पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी अशा प्रकारे जागा आहे. टेंट आणि टेंट वगैरे लावलेले आहे मस्तपैकी. आणि चार्जिंगची देखील या ठिकाणी सुविधा आहे. तर मित्रांनो, आता विश्राम करतो आणि उद्या सकाळी परत प्रवासाला सुरुवात करतो. भेटतो लवकरच. हर हर महादेव.